तहसीलदारांनी सुद्धा या म्हणजे शेतकरी मालकाला 7 दिवसाची मुदत दिली होती की तुम्ही पाण्याचा निचरा करून द्या की म्हणून, पण त्यांनी आता सुद्धा करून नाही दिलेला आहे किंवा फौजदारी गुन्हा दाखल होईल म्हटला होती, परंतु त्यांनी काही करून नाही दिला आहे। याच्यानंतर जर होत नसेल तर आम्ही सर्व शेतकरी मिळून आंदोलन करण्याचा को आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले ग्राम मसगांव में मौजूद हूँ, जो कि आप देख रहे होंगे मेरे पीछे जो कि खेती है किसानों की। तकरीबन 63 किसानों ने एक साथ शिकायत किए थे। 2 साल से शिकायत करते हुए किसान भाई आ रहे हैं संबंधित अधिकारियों को। अब शिकायत करने की वजह क्या है कि उनके खेती में जो आज जो कि पानी सिंचा हुआ है, अब बरसात का सीजन लग चुका है। बरसात के सीजन में 63 किसानों की तकरीबन अगर देखा जाए तो 100 एकड़ किसानी है। अब 100 एकड़ किसानी की नुकसान भरपाई कौन करेगा, सबसे बड़ा सवाल खड़ा है। दर्शकों, मैं आपको बताना चाहूंगा कि हाल ही में कुछ दिन पहले जो कि मसगांव वासियों ने संबंधित तलाटी महोदय तथा पटवारी महोदय तथा ग्राम पंचायत मसगांव इन्हें कई बार शिकायत किए। शिकायत करने के बाद भी कोई निराकरण नहीं निकला। कहीं न कहीं फिर उन्हें दिलासा मिलता है जो कि सरकार के तरफ से, जो कि तहसीलदार महोदय के तरफ से, कि आपके हाथ में हम ऑर्डर कॉपी दे रहे हैं, आपको जरूर इंसाफ मिलेगा। कुछ दिनों के बाद में पता चलता है कि ऑर्डर कॉपी का भी कोई मतलब नहीं। तकरीबन 100 एकड़ किसानी अब इतनी नुकसानदायक किसानी हो गई है। और इस देश का, जो कि हमारे देश एक कृषि प्रधान देश है, और कृषि प्रधान देश में ही किसानों के साथ अत्याचार हो रहा है। एक तरफ देखा जाए तो 2-2 हजार रुपए जो कि प्रधानमंत्री आवास योजना के नाम पर किसान को सहूलियत मिले इसलिए दिए जाते हैं उनके खाते में, लेकिन आज कहीं न कहीं देखा जाए तो किसानों के साथ इतना बड़ा अत्याचार हो रहा है। अत्याचार हो रहा है तो क्यों हो रहा है, तो आप देख सकते हो कि यहाँ पे एक तालाब है मच्छी गड्ढा का, जिस तरीके से कहीं न कहीं बड़ा प्रोजेक्ट लग रहा है। और यह बड़े प्रोजेक्ट के वजह से ही आज जो कि मसगांव वासियों को अपनी खेती करने में काफ़ी तकलीफ जा रही है। और खेती में तकलीफ जाने की वजह जो कि ये सिंचा हुआ पानी बना है और यह मछली गड्ढा बना है, जो कि आप देख रहे हो कि कितना बड़ा मछली गड्ढा है। कहीं कोसों दूर तक के यह मछली गड्ढा रहने की वजह से, जो कि बड़ी बड़ी पाले रहने की वजह से आज जो कि किसान भाइयों का जो कि पानी है, वह पानी अब सीधे तरीके से न जाते हुए उनके जो कि खेती में ही लटका हुआ है। कहीं ना कहीं 100 एकड़ की जो नुकसानी हुई है, नुकसानी जो कि 2 साल से होते आ रही है, कहीं ना कहीं इसको जवाबदार तहसील प्रशासन है, ऐसा किसानों का आरोप आ रहा है। कहीं ना कहीं जो कि मछली गड्ढा मालक है, जैसे कि किसान भाइयों जो है वह बता रहे कि तुरकर वह जो व्यक्ति है वह कहीं ना कहीं जो कि सामने वाले व्यक्ति के साथ में, संबंधित अधिकारियों के साथ में साठगांठ कर कहीं ना कहीं मिलीजुली सर्कस में प्रोजेक्ट कर रहे हैं, ऐसा अनुमान लगाया जा रहा है। अब किसानों को इंसाफ मिलेगा या नहीं मिलेगा, कि किसान भाइयों के साथ ऐसे अत्याचार होते रहेगा, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। मसगांव वासी जो किसान भाई है उनसे हम जानेंगे उनका क्या कहना आ रहा है। मसगांव माझा हा शेत आहे, इथं शेतामध्ये मागच्या वर्षीपासून इथं पाणी म्हणजे साठत आहे। याच्या अगोदर इथं पाणी जाण्याचं साधन होता, पण मागच्या वर्षीपासून इथं शेततलाव झाले आहेत, मासे गड्डे, त्या कारणाने ही जे पाणी जाण्याची समस्या आहे हे खूप जास्त होऊन गेली आहे। म्हणजे पाणी जाण्यासाठी त्यांनी लहानशी नाली दिला, पण तिथून पाणी जात नाही आहे, म्हणून हा पूर्ण पाणी ठप राहिलेला आहे आणि इथं खूप शेती चा नायनाट होत आहे। मला पण असंच वाटत आहे, कारण आम्ही एका वर्षापासून प्रशासनाचा हात घेतला आहे, पण प्रशासनाने एक पण आम्हाला सहायता दिलेली नाही आहे। तर आम्हाला प्रशासनावरच अवलंबून राहावं लागेल, कारण आपण जर स्वतःच्या याच्यानं करेल तर आमच्यावर काही कारवाई सुद्धा होऊ शकते, म्हणून आपण प्रशासनाच्या माध्यमातून याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो। काय प्रकरण आहे, काय झालं, काय नुकसान आहे? नुकसान म्हणजे इकडे 5 करोडची जमीन डुबीमध्ये राहते। कुणामुळे काय? पाणी हा मच्छीगड्डा बनल्यानुसार आपला नुकसान होत आहे। तुम्ही संबंधित जे आहे विभाग आहे त्यांना तक्रार वगैरे केली आहे काय? हो, केला होती ना। काय झालं त्या प्रकरणासंदर्भात, काय वाटते तुम्हाला? त्या प्रकरणामध्ये फक्त आपल्याला दिलासा मिळाला आहे, त्यानंतर काही झालं नाही। माहित नाही, असं होऊ शकते, त्याच्यावर कारवाई करण्यात यावा। किती एकर तुमची शेती आहे? जे आमची शेती 2 एकर आहे, 2 एकरामधून 5 करोड डुबीत राहते। किती वर्षापासून असं होत आहे? 2 वर्षापासून। काय सांगणार, आपले नाव, आपले संपूर्ण परिचय?
यादव छन्नूजी किसान काम मसगाव तालुका गोरेगाव जिल्हा गोंदिया। हे मच्छी गड्डा बनल्यामुळे आमचे 5 कुळाची जमीन डुबीत खात्यामध्ये राहते, त्याच्यात काही होत नाही। कोणी मच्छी गड्डा बनवला, कोणत्या जागेवर बनवला, कुठं आहे? समोर सतीमध्ये बनवलाय मच्छी गड्डा, त्याच्यामुळे होत आहे। बस एवढं सांगू शकतो। किती वेळेस तक्रार वगैरे केली आहे, काय केली आहे? 2-3 वेळा केला आहे, पण काही कारवाई नाही। समोरचे साठगाठ असन म्हणूनसाठी ते मच्छी गड्डा पाणी सुटत नाही आपला। काय वाटतं तुमचं पहिले पाणी कुठून जात होता? पाणी इथूनच जात होता, मग आता का बरं जात नाही आहे? आता हे मच्छी गड्डा बनल्यामुळे नाही जात आहे। शिवचंद कुंभलकार, पुष्कळ दिवसापासून ह्या जमिनीमध्ये पाणी निचरा होत होता ह्या सती तलावामध्ये। ह्या पुऱ्या किसानीला आमची किसानी पहिले डुबत नव्हती। ह्या नेहा जे मालक आहे शेततळ्याचा नेहा प्रकाश तुरकर यांना बनवलेला आहे, आणि माझी किसानी पुरी डुबून राहिली, कमसे कम 100 एकर डुबून राहिली। त्याच्यानंतर पहिले पाणी पास होत होता, गेल्या वर्षी वाट दिला होती, आम्हाला पुरी वाट रोखण्यात आली। तहसीलदारांना पत्र दिला, ऑर्डर कॉपी बी आली, पर त्याचा काही ऑर्डर फॉलो केला नाही। मला असंच वाटते साठगाठ केला असतील असा वाटून राहिला आहे, आणि गेल्या वर्षीपासून माझी जमीन पुरी पड्यावर राहून राहिली आहे। 50 किसान आहो, 100 एकर समजा। सगळे लोक आले, तहसीलदारांना बी हिवरी झेंडी दिला नाही, पर त्याच्या ऑर्डर कॉपी फालतू आहे म्हणतात। नाही एनओसी नाही, तो पहिले एनओसी ग्रामपंचायतची लागते। आता समोरचा जर तुम्हाला न्याय नाही भेटला उपोषणावर बसू। फुलीचंद बाळाराम किरसान। म्हणजे कसं आहे, पहिले येत ना पाण्याची वाट होती। कुठून पाण्याची वाट होती, कुठून काय? आपला माझी शेती आहे, शेतीत ना येत ना पाणी जात होता कुठे तळ्यात ना, तर हे चालू होती पहिले। तर हे तळा बनल्याच्या नंतर येत ना वाट हे आपली पाण्याची बंद झाली। तर आता 2 वर्ष झाल्या माझ्या फसलीच्या नुकसान होते। कुणामुळे होत आहे? म्हणजे ह्या इकडे पाणी न जाऊ दिलं ना। हा, कुणामुळे नुकसान होत आहे? कोण आहे? ह्या म्हणजे पाण्या जसं तळ्या गुणाच, म्हणजे आपला पाणी इकडे जात होता, तर आता जाय नाही तर जमीन डुबते। जसा हा तलाव झाला, तलावची पार बनली आहे, तर आपला पाणी ह्या तलाव करत जात होता। पहिले हा पुराणा तलावामध्येच पाणी जात होता, म्हणजे सगळ्याचा पूर्ण जो येत होता ना तो पाणी तो पूर्ण ह्या तळ्यातनंच जात होता। बोला। मी भरतराम पटले किसान। माझी किसानी बुडल्याच्या बादमंदी हे पाण्या जाण्याचा मार्ग दिला नाही, म्हणून यांना पाण्या जाण्याचा मार्ग दिला पाहिजे। नाही दिल्यास मी आंदोलन करणार, नाही करणार। दर्शकों, जैसे कि आपने देखा कि मसगांव वासी किसान भाई हमारे साथ में मौजूद थे। 63 लोगों ने एक साथ 2 साल से शिकायत करते हुए आ रहे हैं। तकरीबन 100 एकड़ किसानी का मामला है, और जो कि मछली गड्ढा को लेकर इतना बड़ा बवाल हुआ है। कहीं ना कहीं स्थानिक जनप्रतिनिधियों के ऊपर भी सवाल उठ रहे, कहीं ना कहीं यह मछली गड्ढा को लेकर बड़े व्यक्ति का सर पर हाथ रहने की भी संभावनाएं जताई जा रही है। अब किसान भाइयों को क्या न्याय मिल पाएगा, या ऐसे ही उनके खेती में जो कि पानी है वह सिंचा हुआ रहेगा, या किसान भाई खेती लगा पाएंगे या नहीं लगा पाएंगे, एक सबसे बड़ा सवाल खड़ा है। दर्शकों, अगले पार्ट में किसान भाइयों के साथ क्या होता है क्या नहीं है हम बताएंगे। अब आमरण अनशन होता है या नहीं होता है ये भी बहुत जल्द दिखाएंगे। गोंदिया से देवेंद्र दमाहे।